नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गोकुळ दूध संघावर 5 सदस्यीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती। साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक मंडळाचे अध्यक्ष। भाजपला सहकार चळवळ नकोय, प्रशासकीय मंडळ नियुक्तीवरून आमदार रोहित पवार यांची टीका। आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून कोल्हापूर शहराच्या उपनगरांमध्ये साकारतायत अभ्यासिका। आमदार सतेज पाटील यांनी केली अभ्यासिकांच्या कामाची पाहणी। इचलकरंजी महापालिकेच्या लोकशाही दिनाचा उडाला फज्जा। महत्त्वाचे अधिकारीच उपस्थित नसल्यानं नागरिक संतापले। महाराष्ट्रातील अनुसूचित जाती वर्गीकरणासंदर्भातील माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांचा अहवाल तात्काळ रद्द करावा। कोल्हापुरातील बहुजन ऐक्य चळवळीची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलं धरणं आंदोलन। आणि नसरापूरमधील घटना हे भाजपच्या नेतृत्वातील सरकारचं अपयश। आमदार रोहित पवार यांची टीका। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। गोकुळ दूध संघातील विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे आज प्रशासक नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला। त्यानुसार संघात 5 जणांच्या प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे। साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक हे या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष आहेत। गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत आज संपली आहे, त्यामुळे संघावर प्रशासक येणार हे निश्चित होतं। त्यानुसार महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 मधील कलमानुसार पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी आज प्रशासक नियुक्तीचा आदेश काढला। साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक हे या प्रशासकीय अधिकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत, तर चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक सागर बलकवडे आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्मादाय रुग्णालय कक्षाचे कक्षाध्यक्ष चंद्रकांत परुळेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या अधिकार मंडळाला संघाच्या सर्व व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देण्यात आलेत। तसंच काही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक राहणार आहे। सध्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं संघाच्या दैनंदिन कारभारात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलंय। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर अर्थात गोकुळवर तब्बल 63 वर्षांनंतर पहिल्यांदा प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रशासक नियुक्तीवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। भाजपला जिल्ह्यात राजकारण करता यावं यासाठी प्रशासकांची नेमणूक केली आहे। भाजपला सहकार चळवळ नको असल्यानं त्यांच्याकडून सहकार चळवळ संपवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची घणाघाती टीका आमदार पवार यांनी केली आहे। आता गोकुळवर प्रशासक आलाय, भाजप त्या माध्यमातून इतर राजकारण करणार। जसं की ओबीसी राजकीय आरक्षण हे खरं तर कोणामुळे मिळालं नाही तर भाजपमुळेच मिळालं नव्हतं, पण मुद्दामून कोर्टामध्ये हा प्रश्न पुढे तिथं जावा आणि प्रशासक त्या जिल्ह्याला तिथं देण्यात यावे आणि मग ते जे तुमचे पालकमंत्री त्याच्या हातातून तिथं राजकारण करता यावं यासाठी त्यांनी वेगवेगळ्या खेळी पूर्वीसुद्धा केलेल्या आहेत। आता माझ्याच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा प्रशासक त्यांनी बसवलेला आहे, तिथं सुद्धा पोखरण्याचं काम तिथं सुरू झालेलं आहे। त्यामुळे गोकुळ हे जे काय कोऑपरेटिव्ह आहे, भाजपला कोऑपरेटिव्ह चळवळ ही कधीच आवडलेली नाही। त्यामुळे ती चळवळ कशी मोडता येईल, कशी तोडता येईल याचा नेहमीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या विचाराचे लोकसुद्धा मांडीला आता भाजपमध्ये जाऊन बसली आहेत आणि होला हो म्हणतात। त्यांना ज्यांनी तिथं राज्य केले पूर्वी, ज्यांनी सत्ता तिथं भोगली आहे, त्यांना विचारा की हे प्रशासक आणणं योग्य आहे का, मग ते काय सांगतात आपण त्या ठिकाणी बघू। त्यामुळे पलीकडे गेला तर तुम्ही विचार बदलता, पण कोऑपरेटिव्ह मुवमेंट आणि शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी संपवायच्या या भाजपच्या सरकारला, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे। आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून जरकनगर इथल्या लक्ष्मीबाई जरक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणीचं काम सध्या सुरू आहे। आज आमदार सतेज पाटील यांनी या कामाची पाहणी केली।
आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्यातून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून कोल्हापूर शहरातील उपनगरांमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी 4 ठिकाणी अभ्यासिका उभारणीचं काम हाती घेण्यात आलं होतं. यापैकी साने गुरुजी वसाहत परिसरातील एका अभ्यासिकेचं काम पूर्ण झालंय, तर पोद्दार स्कूल, आपटेनगर आणि जरगनगर विद्यालय इथल्या अभ्यासिकांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. आज आमदार सतेज पाटील यांनी जरगनगर इथल्या लक्ष्मीबाई जरग विद्यालय इथं सुरू असलेल्या अभ्यासिकेच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी आमदार पाटील यांनी स्थानिक नगरसेवकांशी चर्चा केली. तसंच अभ्यासिकेच्या कामातील त्रुटी दूर करून बांधकाम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, स्थानिक नगरसेविका सुषमा जरग, अमर समर्थ, विशाल गवळी, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, संतोष जरग, प्रशांत जरग, वैभवी जरग, संदीप कदम, शीतल नलवडे, सुजित देसाई, स्वप्नील कलकुटकी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच गुंडगिरी वाढली असून टीएमसीचं कार्यालय फोडण्यात आलंय. या गुंडागिरीतून भाजपा सत्तेचा विकास करणार आहे का असा सवाल उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. बारामतीच्या पोटनिवडणूक निकालातून जनतेचं दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांवर असणारं प्रेम स्पष्ट दिसून आल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावत ऐतिहासिक विजय मिळवलाय. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये गुंडागिरी वाढल्याचं सांगितलं. म्हणजे वेस्ट बेंगॉलबद्दल बघितलं तर तिथं 15 वर्षापेक्षा राज्य हे TMCचं होतं. केरळामध्ये लेफ्ट हा पक्ष जो होता तो तिथं सत्तेत होता. त्यामुळे अँटी इन्कम्पन्सी तिथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोकांनी अँटी इन्कम्पन्सी बघून तिथं मतदान केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, आता भाजपचे मोठे मोठे नेते जल्लोष करतील, सगळं करतील, पण मला एवढंच म्हणायचं आहे की भारतामध्ये पण अँटी इन्कम्पन्सी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातले लोकांनी, राज्यातले, देशातले लोक नक्कीच येत्या काळामध्ये वेगळा निर्णय तिथं देतील. पण जसं भाजप सत्तेत वेस्ट बेंगॉलमध्ये आलं तिथं गुंडागर्दी केवढी मोठ्या प्रमाणात वाढली हे तुम्ही बघितलं असेल. TMCचं कार्यालय तोडलं गेलं, कार्यकर्त्यांना मारलं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठंतरी सुरुवात ही गुंडागर्दीची तिथं वेस्ट बेंगॉलमध्ये सुरू झाली भाजपच्या माध्यमातून, असं आपल्याला म्हणावं लागेल. बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 2,18,930 मतं मिळाली आहेत. विक्रमी मतांनी सुनेत्रा पवारांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीत विजय झालाय. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी बारामतीच्या मतदारांनी रेकॉर्ड ब्रेक मतदान केलं असून जनतेचं दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांवर असणारं प्रेम या निकालातून स्पष्ट दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं. ते एकतर चांगला मताधिक्याने त्या निवडून आलेल्या आहेत. मी सातत्याने आणि सगळे सातत्याने सांगत होते की बारामतीकर दादांकडे बघून, दादांच्या प्रती असणारं प्रेम, आदर बघून नक्कीच सुनेत्रा काकींना खूप चांगल्या मताधिक्याने निवडून देतील. तिथं प्रचार करत असताना 2,14,000पेक्षा जास्त लीड असावी यासाठी आपण जर प्रयत्न केले तर एक वेगळं रेकॉर्ड या देशातलं त्या ठिकाणी आपण करू शकतो अशी विनंती केली होती. आणि तुम्ही जर बघितलं ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला, लोकांनी सुद्धा स्वतःहून पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने मतदान केलं, ते रेकॉर्ड जे या देशात महाराष्ट्राचं नव्हतं, महाराष्ट्राच्या बाहेरचं होतं, ते मताधिक्याचं रेकॉर्ड बारामतीकरांनी तोडून दाखवलेलं आहे. 2,18,000 का 19,000 अशा लीडली त्या निवडून तिथं आलेल्या आहेत. दादांच्या प्रती प्रेम आणि आदर या मनात असल्यामुळे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन तिथं मतदान करत होते. आमदार रोहित पवार यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य करत भाजपच्या बड्या नेत्यांवर टीका केली आहे. राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार मुंबई विभागाचे शिक्षक आमदार ज.मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केलाय. खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे होते. मुंबई विभागाचे शिक्षक आमदार ज.मो. अभ्यंकर यांनी आज कोल्हापुरातील खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेला भेट दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष आणि पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी त्यांचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, शाल आणि बुके देऊन सत्कार केला. या भेटीत त्यांनी खाजगी प्राथमिक शाळांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. भरत रसाळे यांनी खाजगी शाळांना सध्या भेडसावणाऱ्या प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ मिळाला पाहिजे, वैद्यकीय बिलांची 100% रक्कम राज्य शासनाकडून मिळावी, शाळांना वेतनेतर अनुदान मिळावं, TET रद्द करावी, संच मान्यता त्रुटी दूर कराव्यात आणि शिक्षक भरती करावी या प्रमुख मागण्यांसह इतर 18 मागण्यांचं निवेदन त्यांना देण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार अभ्यंकर यांनी खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळाला पाहिजे यावर सहमती दर्शवली. याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयाकडून मंत्रालयामध्ये गेला असेल तर मुंबईत संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर आपल्या शिष्टमंडळाची बैठक घेऊ आणि या प्रश्नाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. चेअरमन साताप्पा कासार यांनी नंतर संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष सरोदे, वसंत चव्हाण, सुनील जगताप, रंगराव कुसाळे, संतोष आयरे, विशाल लोहार हे सहभागी झाले होते. यावेळी संचालक सर्जेराव नाईक, महादेव डावरे, रोहिणी एडगे, वर्षाराणी वायदंडे, अरुण गोते, राजेंद्र कोरे, कृष्णा चौगुले, संभाजी सुतार, दशरथ कांबळे, चंद्रकांत वाकरेकर, शिवाजी सोनाळकर, व्यवस्थापक सदाशिव साळवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पतसंस्थेचे अधिकारी आणि स्टाफ उपस्थित होता. नसरापूर इथं एका 65 वर्षाच्या नराधमानं 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर प्रचंड रोष निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी यावं अशी मागणी जनतेनं केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसरापूरला न येता अहिल्यानगरला एका लग्नाला गेल्याचं सांगत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. तसाच अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून हे भाजप सरकारचं अपयश असून सत्ता आणि पैशांचा वापर होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तुम्ही लाखो कोटी रुपयाचे प्रोजेक्ट तिथं त्याचं भूमिपूजन करता, त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तुम्ही तिथं करता आणि ज्या गोष्टीसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, सामान्य लोकांच्या सुरक्षतेसाठी, आपल्या माता भगिनींच्या सुरक्षतेसाठी, त्याच्याचबरोबर इतरही महत्त्वाचे काही विषय आणि त्याच्यातच हे सरकार कमी पडतं आहे. कारण सरकारला असं वाटतं की पैसे इलेक्शनच्या काळामध्ये वाटायचे आणि आपण निवडून यायचं, नेत्यांना आपलंसं करायचं, नाहीतर भीती दाखवून आपल्याकडे आणायचं आणि निवडून यायचं. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना सरकार मूलभूत गोष्टींमध्ये कुठेतरी कमी पडलेलं आहे. आता तुम्ही बघा, काल परवा नसरापूरला जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना, त्याच्यामध्ये 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन तिला दुर्दैवाने तिथं मारलं गेलं. तिथे असणाऱ्या पालकांची इच्छा होती, लोकांची इच्छा होती मुख्यमंत्र्यांनी तिथं यावं. एक संदेश चांगला जातो की नाही, मुख्यमंत्री हे अशा अन्यायाच्या विरोधात तिथं आहेत, लोकांबरोबर आहेत. एवढं मोठं आंदोलन तिथं लोकांनी केलं, अराजकीय लोकांनी तिथं केलं, पण नाही, मुख्यमंत्री तिथं आले नाहीत, पण एका लग्नासाठी हे अहिल्यानगरला तिथं गेले. मग तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न तिथं करताय? त्यामुळे हे जे काय चाललं या महाराष्ट्रामध्ये हे लोकांना तरी आवडत नाही. कुठं ना कुठंतरी एक सत्तेचा उद्रेक तिथं होत चालला आहे. पैसा आणि सत्तेचा वापर हा कुठं ना कुठेतरी नेते आणि फक्त पक्षासाठी केला जातो, पण ह्या दुर्दैव नुकसान सामान्य लोकांचं नक्कीच झालेलं आपण सगळी बघू शकतो. इचलकरंजी महानगरपालिकेतही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन केलं जातं. यावेळी नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी येत असतात. लोकशाही दिनानिमित्त उपायुक्त शंकर कुंभार यांच्याकडे नागरिक आपल्या तक्रारी मांडण्यासाठी आले असता तक्रारींचं निरसन न झाल्यानं वादावादीचा प्रकार घडला. इचलकरंजी महानगरपालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन केलं जातं. यावेळी नागरिकांनी विविध विषयांवर आपल्या तक्रारी मांडल्या. यावेळी उपायुक्त शंकर कुंभार उपस्थित होते. नागरिक शहरातील विविध प्रश्नांवरून समस्या मांडत असताना अनेक अधिकारी उपस्थित नव्हते. आपल्या तक्रारींचं निरसन न झाल्यानं नागरिक संतप्त झाले.
लोकशाही दिनामध्ये लोकांच्या तक्रारींचं निरसन करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते, पण अधिकारी मात्र त्याला वाटाण्याची अक्षता लावतायत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनानं लोकशाही दिन सुरू केला असून या दिनाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं वादावादीचा प्रकार घडला. उपायुक्त शंकर कुंभार यांच्याकडून तक्रारींचं निरसन न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शासनानं लोकशाहीचा अपमान करण्याचा घाट घातलाय का? लोकशाही दिन लोकांचा वेळ वाया घालवण्यासाठी घ्यायचा का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं विजय मलाबादे यांनी सांगितलं. आज नगरपालिकेमध्ये लोकशाही दिन होता. प्रथम लोकशाही दिन आज लोकशाही दिनानिमित्त नागरिकांची तक्रार निवारण होणे आणि आमच्या अपेक्षा आम्ही इथं येतोय. मात्र इथं त्या लोकशाही दिनाशी कोणी अधिकारी संबंधित विभागाचे नसतात. फक्त आयुक्त तेवढे बसले असतात की ते घेतात आणि फक्त रेफर करायचं काम करतात. म्हणजे जसं एखादं बार्नेशीमध्ये इनवडमध्ये पत्र देणं आणि घेणं एवढंच फक्त काम चालतंय. लोकशाही दिनानिमित्त आमची तक्रारी आमचं काय तर गाऱ्हाणं ऐकून घेण्यासाठी आम्ही इथे येतोय. मात्र ते अधिकारी कुठल्या प्रकारचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं जात नाही. ते अधिकारी आम्हाला सांगतात की फक्त आम्ही ते घेणार आणि संबंधित विभागाकडे डिपार्टमेंटकडे आम्ही फक्त पाठवणार. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की लोकशाही दिनानिमित्त आमच्या लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी आणि गाऱ्हाणं ऐकून चांगल्या पद्धतीनं लोकशाही दिन व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. यावेळी श्रीकांत खाणीकर, कृष्णात अंजगुडे, चंद्रकांत अनूरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण थांबवावं. माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांचा अनुसूचित जाती उपवर्गीकरणासंदर्भातील अहवाल तात्काळ रद्द करावा. जातनिहाय जनगणना पूर्ण होईपर्यंत उपवर्गीकरण संदर्भात शासनानं कोणताही निर्णय घेऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरातील बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन पुकारण्यात आलंय. माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण संदर्भात समिती स्थापन केली आहे. या समितीनं महाराष्ट्र शासनाला आपला अहवाल सादर केल्यानंतर शासनानं तातडीनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती स्थापन केली. या समित्यांच्या शिफारशींविषयी हरकती घेण्यासंदर्भात जनतेला 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र शासनानं नियुक्त केलेल्या या समित्यांच्या एकूणच रचनेमध्ये आणि समित्यांच्या अहवालात अनेक त्रुटी दिसून आल्याचा आरोप होतोय. तसंच अनुसूचित जातींच्या घटकांना विश्वासात घेतलं जात नसल्यानं कोल्हापुरातील बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन पुकारण्यात आलंय. यावेळी माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ रद्द करावा. जातनिहाय जनगणना पूर्ण झाल्याशिवाय शासनानं कोणताही निर्णय घेऊ नये. माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांनी समितीच्या अहवालामध्ये वापरलेला डेटा, विश्लेषण पद्धत, निकष, अटी तात्काळ सार्वजनिक कराव्यात. सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या घटनात्मक कसोट्या पूर्ण होईपर्यंत उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करू नये. अनुसूचित जाती प्रवर्गाशी संबंधित निर्णय घेताना त्या समाजाच्या संघटना, अभ्यासक यांच्याशी चर्चा करावी. समितीत अनुसूचित जातीच्या घटकांना विश्वासात घ्यावं यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. या धरणं आंदोलनात बहुजन ऐक्य चळवळीचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, कुंडलिक कुबडे, राहुल गायकवाड, नितीन काळे, अनंत मांडुकलीकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. आजच्या राजकीय परिस्थितीत लीडर कसा असावा हे लीडर हे पुस्तक वाचल्यानंतर लोकांना समजेल. लीडर हे पुस्तक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि ऊर्जेचा स्रोत ठरेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. कॉम्रेड उमेश सूर्यवंशी लिखित लीडर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती महाराज, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सचिव भालचंद्र कांगो, स्मिता पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ पुरोगामी नेते स्वर्गीय कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार उमेश सूर्यवंशी लिखित लीडर या पुस्तकातून मांडण्यात आलेत. लीडर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुस्लिम बोर्डिंग इथं पार पडला. यावेळी शाहीर सदाशिव निकम यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं कष्टकऱ्यांशी असलेलं नातं उपस्थितांसमोर मांडलं. यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सचिव भालचंद्र कांगो, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, स्मिता पानसरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उमेश सूर्यवंशी लिखित लीडर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आजच्या राजकीय परिस्थितीत लीडर कसा असावा हे समजण्यासाठी लीडर हे पुस्तक उपयोगी ठरेल असं सांगत नव्या पिढीसाठी लीडर हे पुस्तक प्रेरणादायी आणि ऊर्जेचा स्रोत ठरेल असा विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. मला वाटते आजच्या राजकारणामध्ये लीडर या व्याख्येला फार महत्त्व आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर नेमकं लीडर कसा असतो याचं उदाहरण किंवा शिकवण लोकांना नव्या पिढीला या ठिकाणी मिळेल, ज्याचा उल्लेख मगाशी ताईने केला. आज सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत याच्यावर लिडरशिप करू लागलेली अशी वास्तवता आज या जगामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु त्यातले वैचारिक आणि विचाराला पक्के किती आहे हे सांगणं कठीण आहे. पानसरे साहेबांचं मला लहानपणापासून आठवतंय. 25-30 वर्षापूर्वी कसबा बोर्डात एक भाषण होतं आणि समोर 10 लोक होते आणि मी होतो 11वा. तिथं मागं उभा राहिलो. हे शाळेत असतानाच सांगतो. आणि भाषण त्यांचं 1 तासभर या ठिकाणी होतं. म्हणजे विचार किती प्रबळ आहे व्यक्तिमत्वाचा हे त्या काळापासून त्यांना आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी बघत आले. आणि म्हणून आज उमेशरांच्या माध्यमातून हे पुस्तक येते. तुम्हाला सर्वांनाच हे प्रेरणादायी असणार आहे, एक ऊर्जेचा स्रोत असणार आहे. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तळागाळातील कष्टकऱ्यांसाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. त्यांचे विचार विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी नव्या पिढीला नक्कीच लीडर हे पुस्तक उपयुक्त ठरेल असं त्यांनी सांगितलं. यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सचिव भालचंद्र कांगो यांनी बोलताना ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी कृती आणि अभ्यासातून अंधभक्त नव्हे तर विचारवंत भक्त निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं असं प्रतिपादन कांगो यांनी केलं. स्मिता पानसरे यांनी गोविंद पानसरे ही एक व्यक्ती नव्हती तर विचारधारा होती. कृतिशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी लेखक उमेश सूर्यवंशी यांनी देखील मनोगत व्यक्त करत लीडर पुस्तकाची माहिती दिली. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला कॉम्रेड दिलीप पोवार, सुभाष लांडे, SB पाटील, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, संभाजीराव जगदाळे, प्राचार्य TS पाटील, रवी जाधव, ऋषिकेश पाटील यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी महापालिकेवर अग्निशामक दलाच्या गाडीच्या माध्यमातून टाकीमध्ये पाणी भरण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या स्वच्छतागृहामध्ये पाणी नसल्यानं अग्निशामक दलाच्या बंबातून पाणी भरावं लागलं. यामुळे शहरात पाणी टंचाईची तीव्रता किती आहे याचं वास्तव समोर आलंय. इचलकरंजी शहरवासियांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. आता इचलकरंजी महानगरपालिकेलाही पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. महापालिकेतील स्वच्छतागृहात पाणी नसल्यानं कर्मचाऱ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबातून पाणी आणून टाक्यांमध्ये भरण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. ज्या इमारतीमधून शहराचा कारभार चालतो त्याच ठिकाणी पाणी नाही तर शहरातच काय स्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे इचलकरंजीचा पाणी प्रश्न कधी सुटणार असा सवाल शहरवासीय उपस्थित करतायत. करवीर तालुक्यातील कळंबे तर्फे ठाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहित संजय जगताप यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. सरपंच सुमन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी विलास राबाडे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. करवीर तालुक्यातील कळंबेतर्फे ठाणे ग्रामपंचायतीवर आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. सध्या या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी सुमन गुरव या विराजमान आहेत. गटांतर्गत झालेल्या समझोत्यानुसार उपसरपंच रोहित उर्फ राहुल मिर्जे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज सरपंच सुमन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी विलास राबाडे यांच्या उपस्थितीत रोहित संजय जगताप यांची उपसरपंचपदी एकमतानं निवड करण्यात आली. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करू अशी ग्वाही नूतन उपसरपंच रोहित जगताप यांनी S-न्यूजशी बोलताना दिली. आज या कळंबा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि ऋतुराजदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येत्या या काळात चांगली कामं करून विकासासाठी आमच्या खारीचा वाटा देण्याचा नेहमीच प्रयत्न करेन आणि यासाठी मला सर्वांनी सहकार्य केलं त्यांच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो.
निवडीनंतर ग्रामपंचायत परिसरात कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत त्यांचं स्वागत केलं. हलगी ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत ग्रामपंचायत कार्यालयापासून त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मावळते उपसरपंच रोहित मिरजे, ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, दीपक तिवले, संदीप पाटील, विकास पोवार, नितीश शंकर शिंदे, स्वरूप पाटील, पूनम जाधव, भाग्यश्री पाटोळे, वैशाली टिपुगडे, छाया भवड, मीना गौड, दीपाली रोपळकर, स्नेहल जाधव, आशा टिपुगडे, संगीता माने आदी उपस्थित होते. गांधीनगरमधील नगर भूमापन कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. त्यामुळे या कार्यालयात मनुष्यबळ वाढवावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. भूमी अभिलेख उपअधीक्षक किरण माने यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. गांधीनगर भूमापन कार्यालयाअंतर्गत गांधीनगर सज्जामध्ये वळिवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, वसगडे, सांगवडेवाडी, गांधीनगर ही मूळ गावं येतात. या गावातील नागरिक कामांसाठी या कार्यालयात येत असतात. ड्रोन सर्वेक्षणानंतर गोकुळ शिरगाव, हलसवडे, तामगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, न्यू वाडदे, नेरली अशी अतिरिक्त गावं जोडली आहेत. मात्र या कार्यालयात मंगळवारी आणि शुक्रवारी या दिलेल्या दिवशी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुळं कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. त्यामुळे या कार्यालयात मनुष्यबळ वाढवून कामांचा निपटारा करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. भूमी अभिलेख उपअधीक्षक किरण माने यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. भूमी अभिलेख उपअधीक्षक माने यांनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक वेळ कार्यालयात राहण्याच्या सूचना देऊ असं आश्वासन दिलं. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, राजू सांगावकर, बाबूराव पाटील, रामराव पाटील, दीपक अंकल, अजित शेटे, योगेश लोहार, बाबासो नलवडे आदी उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलांसाठी उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 5 ते 9 मे दरम्यान होणाऱ्या या शिबिरात मुलांमधील कलागुणांचा विकास साधण्यासाठी आत्मविश्वास, एकाग्रता, डिजिटल संतुलन आणि नैतिक मूल्य यांसारख्या विषयावर मनोरंजक पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका सुनंदा दिदी यांनी केलंय. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कोल्हापूर सेवा केंद्राच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. या सेवा केंद्रामार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलांसाठी उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 5 ते 9 मे दररोज संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत ब्रह्मकुमारीज पीस पॅलेस इथं हे शिबिर होणार आहे. 8 ते 16 वयोगटातील मुलामुलींसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. याबाबतची माहिती सेवा केंद्राच्या संचालिका सुनंदा दिदी यांनी दिली. असं म्हटलं जातं की मातीच्या ओल्या गोळ्यालाच आपण योग्य तो आकार देऊ शकतो. त्याचप्रमाणे मुलं लहान वयोगटामध्ये जेव्हा असतात तेव्हाच आपण त्यांच्यावर चांगले संस्कार घडवू शकतो. आज मुलांना आपण खूप चांगल्या चांगल्या स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवत आहोत आणि चांगल्या चांगल्या डिग्र्या, पोस्ट पोझिशन ते प्राप्तही करत आहेत. परंतु वर्तमान काळाची गरज आहे, परमावश्यकता आहे, ती म्हणजे त्यांच्यावर चांगले संस्कार घडण्याची, त्यांच्यावरती चांगल्या सवयी जडवण्याची. आणि याच उद्देशाने ब्रह्मकुमारीज विद्यालयाने हे शिबिर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये मुलांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शनही केलं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढावा, अभ्यासामध्ये त्यांचं मन रमावं, एकाग्र व्हावं, परीक्षेच्या भीतीपासून त्यांनी मुक्त राहून, रिलॅक्स राहून, हलक्या मनाने पेपर द्यावा आणि चांगले मार्क्स त्यांनी घ्यावेत, यावरती मार्गदर्शन होईल, प्रकाश टाकला जाईल. त्याचबरोबर त्या मुलांना या सगळ्या गोष्टी हासिल करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी ध्यानधारणा किंवा मेडिटेशनचा अभ्यासही त्यांना शिकवला जाणार आहे. शारीरिक स्वास्थ्य त्यांचं फर्स्ट क्लास बनावं याच्यासाठी
फिजिकल एक्सरसाइज पण करवली जाणार आहे. त्यांना मॅजिक शो पण दाखवला जाणार आहे आणि माइंड पॉवर आपण कशी डेव्हलप करायची त्या संदर्भात पण त्यांना मार्गदर्शन दिलं जाणार आहे. हे शिबिर विनामूल्य असून इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांची नावं लवकरात लवकर ऑनलाईन किंवा शिवाजी पेठेतील सेवा केंद्रामध्ये प्रत्यक्ष येऊन नोंदवावीत. तसंच 74 99 95 13 28 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन सुनंदा दिदी यांनी केलं. यावेळी डॉक्टर रश्मी बेहनजी उपस्थित होत्या. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. निदर्शनानंतर नायब तहसीलदार संजय काटकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. महिला आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आज इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी नायब तहसीलदार संजय काटकर यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. आंदोलनात चंद्रकला मगदूम, दिलशाद देसाई, मुमताज हैदर, ललिला हुल्ले, पार्वती म्हेत्रे, सुलोचना निळकंठ यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. नसरापुरातील 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतायत. इचलकरंजीत आज सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत संशयिताला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. नसरापूर इथं निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतायत. इचलकरंजीत आज सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. नसरापूरमधील घटना अत्यंत क्रूर, अमानुष आणि संतापजनक असल्याची भावना व्यक्त करत आंदोलकांनी आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. या घटनेमुळे महिलांच्या आणि लहान बालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी केवळ अटक पुरेशी नसून कठोर शिक्षाच आवश्यक असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय. राज्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनानं अधिक सतर्क राहून कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय. ममता बॅनर्जींनी बंगाल गमावलं. तामिळनाडूत थलपती विजयची घोडदौड. विजयच्या नेतृत्वाखालील TVK पक्षानं 103हून अधिक जागांवर घेतली आघाडी. केरळमध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील LDFचा दारुण पराभव. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीची बहुमताच्या दिशेनं वाटचाल. आसामच्या जनतेचा मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्यावरच विश्वास. भाजपनं 126 पैकी 100 जागांवर घेतली आघाडी. अजित पवारांचा विक्रम मोडला. बारामतीत सुनेत्रा पवार तब्बल 2,14,000 मताधिक्यानं विजयी. 1,11,000 मतांनी राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कार्डिले विजयी. भाजप आमदार शिवाजी कार्डिले यांच्या निधनामुळे घेण्यात आली होती पोटनिवडणूक. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ST बस आणि डंपरची धडक. 2 प्रवाशांचा मृत्यू. अपघातानंतर डंपरनं घेतला पेट. इचलकरंजीतील एका महिलेला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून तसेच घरात घुसून गैरवर्तन करण्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी दोघांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इचलकरंजीत रात्री 9:30च्या सुमाराला पीडित महिला ही आपल्या घराच्या दारात भांडी घासत असताना संशयित परशुराम चव्हाण हा तिच्या घरात जबरदस्तीनं घुसला आणि तिला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेनं प्रतिकार करून त्याला घराबाहेर जाण्यासाठी सांगितलं. त्यानंतरही संशयितांना व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवत पीडितेला त्रास दिला. संशयित चव्हाण आणि त्याचा मित्र अजय वडिंगे हे दोघे मिळून पीडित महिलेबरोबर अश्लील बोलून तिला त्रास देऊ लागले. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत पीडित महिलेनं गावभाग पोलीस ठाणे गाठलं आणि त्या दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर सकाळच्या सुमाराला पीडित महिलेच्या मोबाईलवर एक ऑडिओ क्लिप पाठवण्यात आली. या क्लिपमध्ये आरोपी अजय वडिंगे यानं पीडित महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे खोटे दावे करत अश्लील स्वरूपाचं संभाषण केलंय. त्यामुळे पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेत संशयित आरोपी परशुराम चव्हाण आणि अजय वडिंगे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. आज त्यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करतायत. कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेला उजाळा देणारी महापौर चषक फुटबॉल स्पर्धा यंदा रंगणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्या 5 मे पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेत शहरातील नामांकित संघ सहभागी होणार आहेत. महापौर रुपाराणी निकम यांनी आज पत्रकार बैठकीत या स्पर्धेची माहिती दिली. कोल्हापुरात पारंपरिक कुस्तीबरोबरच छत्रपती घराण्यातील प्रिन्स शिवाजी आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी फुटबॉल या खेळाला चालना दिली. त्यामुळे अल्पावधीतच शहरात फुटबॉलची लोकप्रियता वाढली आणि तालीम मंडळातून हा खेळ घराघरात पोहोचला. याच परंपरेला कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं महापौर फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्या 5 मे पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून 17 मे पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. उद्घाटनाचा सामना सायंकाळी 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेत ए डिव्हिजनमधील 16 नामांकित संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला 1,50,000 रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला 75,000 रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरवण्यात येणार असल्याचं महापौर रुपाराणी निकम यांनी सांगितलं. कोल्हापूर महापालिकेतर्फे कोल्हापूर महापौर फुटबॉल चषक आनंद या गोष्टीचा आहे की कोल्हापूरचे राजश्री श्रीमंत शाहू महाराजजी यांनी कोल्हापूरवासियांना नवीन पिढीला व्यसनाधीनतेपासून बाजूला ठेवण्यासाठी अशा पद्धतीच्या परंपरा सामने चालू ठेवलेले होते आणि त्याचंच द्योतक घेऊन आम्हीसुद्धा या ज्या बंद झालेल्या सगळ्या स्पर्धा होत्या त्या आम्ही सुरू करत आहोत. आनंद या गोष्टीचा आहे की कोल्हापूर शहरातून खूप चांगल्या टीम यासाठी येणार आहेत आणि हा सामना खूप चांगल्या पद्धतीने होईल यात काही शंका नाही. प्रशासन आणि तसेच नगरसेवक या सगळ्यांच्या मदतीने हा सामना होत आहे. आम्ही सगळे तर येत आहोत, तुम्ही सगळे पण यावं आणि याचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. याच्यातील एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही 16 तारखेला कोल्हापूर महानगरपालिका नगरसेवक तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आणि तसेच कोल्हापूर पोलीस दल यांच्यामध्ये हा सामना 16 तारखेला आम्ही घेत आहोत. त्याच पद्धतीनं 5,05,000 रुपयांची बक्षिसं आपण यासाठी ठेवलेली आहेत, ज्याच्यामध्ये प्रथम विजयी संघाला 1,50,000 रुपयेचा चषक प्लस चषक आहे. तसेच उपविजयी संघासाठी 75,000 रुपये तसंच चषक आहे. असे अनेक 70,000 80,000 समाविष्ट होणाऱ्या संघास 10,000 अशा पद्धतीची विविध बक्षिसेसुद्धा या ठिकाणी ठेवली गेलेली आहेत. आणि कोल्हापूरची महापौर म्हणून कोल्हापूरच्या वासियांनासुद्धा आव्हान करू इच्छिते की तुम्हीसुद्धा या सगळ्या स्पर्धेचा आस्वाद घ्या, समाविष्ट व्हा. आम्हीसुद्धा येत आहोत, तुम्हीसुद्धा सर्वजण या. पत्रकार बैठकीला उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण सभापती कौसर बागवान यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून सुमारे 4 कोटी रुपये खर्चून शहराच्या उपनगरांमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणीचं काम हाती घेण्यात आलंय. यातील साने गुरुजी वसाहत परिसरातील अभ्यासिकेचं काम यापूर्वीच पूर्ण झालंय. सध्या जिवबा नाना जाधव पार्क नजीकच्या पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलजवळ आणि आपटेनगर परिसरातील तुळजाभवानी कॉलनीत उभारण्यात येत असलेल्या अभ्यासिकेच्या इमारतीच्या कामांची पाहणी आमदार सतेज पाटील यांनी आज केली.
आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून उपनगरात 4 ठिकाणी अभ्यासिका उभारणीचं काम हाती घेण्यात आलंय. उपनगरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासिका उभारल्या जात आहेत. साने गुरुजी वसाहत पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ आपटेनगर इथल्या तुळजाभवानी कॉलनी आणि जरगनगर विद्यालय परिसरात अशा 4 ठिकाणी अभ्यासिका उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. यापैकी साने गुरुजी वसाहत इथल्या अभ्यासिकेची इमारत पूर्ण झाली आहे. मात्र अन्य 3 ठिकाणच्या अभ्यासिकेचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. आज आमदार सतेज पाटील यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि तुळजाभवानी कॉलनीत उभारण्यात येत असलेल्या अभ्यासिकेच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी अभ्यासिकेत करण्यात येत असलेल्या सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था याची पाहणी केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी अभ्यासिकेचं उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून लवकरच या अभ्यासिका गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्या अशा सूचना ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेविका जयश्री कांबळे, माजी नगरसेवक राजू दिंडोरले, अमोल माने, नंदू पिसे, विजय कांबळे, विशाल गवळी, बाबा कोरडे, अभिजित देठे, धीरज पाटील, सुयोग मगदूम, डॉक्टर महादेव मोरे, विलास आंबोळे, महादेव वेटोळे, गजानन विभूते, भीमराव देसाई, गौरव सावंत, यशवंत शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गोकुळ दूध संघावर 5 सदस्यीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती. साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक मंडळाचे अध्यक्ष. भाजपला सहकार चळवळ नको आहे. प्रशासकीय मंडळ नियुक्तीवरून आमदार रोहित पवार यांची टीका. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून कोल्हापूर शहराच्या उपनगरांमध्ये साकारतायत अभ्यासिका. आमदार सतेज पाटील यांनी केली अभ्यासिकांच्या कामाची पाहणी. इचलकरंजी महापालिकेच्या लोकशाही दिनाचा उडाला फज्जा. महत्त्वाचे अधिकारीच उपस्थित नसल्यानं नागरिक संतापले. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती वर्गीकरणासंदर्भातील माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांचा अहवाल तात्काळ रद्द करावा. कोल्हापुरातील बहुजन ऐक्य चळवळीची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलं धरणं आंदोलन. आणि नसरापूरमधील घटना हे भाजपच्या नेतृत्वातील सरकारचं अपयश. आमदार रोहित पवार यांची टीका. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.